नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण डिपार्टमेंटल PSI मुख्य परीक्षेचा जो पेपर आहे त्याचे पॉलिटीचे जे 15 प्रश्न होते त्याची उत्तरं पाहणार आहोत। या व्हिडिओमधून कोणतंही एक्स्ट्राचं एक्सप्लेनेशन आपण बघणार नाही, फक्त संभाव्य उत्तरं काय असली पाहिजेत तेच फक्त बघून घेऊयात। बघा, पहिलाच प्रश्न जो तुम्हाला विचारला होता तो कशावरती होता? जगण्याच्या अधिकारामध्ये मरण्याच्या अधिकाराचा समावेश होत नाही असं कुठल्या न्यायालयाच्या खटल्यामध्ये सांगितलं? तर गियान कौर विरुद्ध पंजाब राज्य हा जो 1996चा खटला आहे त्याच्यामध्ये असं सांगितलेलं होतं। बस याचं उत्तर 4 असलं पाहिजे, हे तुम्ही लक्षात घ्या। आता त्याच्या पुढे जर आपण बघितलं, पुढचा प्रश्न काय विचारलाय बघा, खालील विधाने विचारात घ्या आणि भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 21 नुसार कायद्याने योग्य प्रक्रिया प्रदान करणे आवश्यक आहे। पण इथे जर तुम्ही बघितलं, लँग्वेज बॅरियर थोडासा आलेला आहे। कायद्याने योग्य प्रक्रिया आणि इकडे खाली इंग्लिश मध्ये काय म्हटलंय बघा, द रिक्वायरमेंट इज दॅट द लॉ मस्ट प्रोव्हाइड अ प्रोसिजर, म्हणजे फक्त प्रोसिजर चेक केली जाईल। तर पहिलं विधान बरोबर आहे, पण मराठीमध्ये जर कायद्याची योग्य प्रक्रिया बघितलं तर ते येणार नाही, परंतु इंग्लिशमध्ये जर बघितलं तर अर्थ बरोबर लागतोय। आणि त्या कायद्याने 19 आणि 14 यांच्या बाबी आवश्यक पूर्ण केल्या पाहिजेत। होय, कारण बघा आर्टिकल 21, 14 आणि 19 हे हक्कांचा सुवर्ण त्रिकोण म्हटलं जातं, ते सहजासहजी काढता येत नाहीत। ठीक आहे, म्हणून याचं उत्तर काय दिलं पाहिजे? दोन्ही विधाने बरोबर दिलं पाहिजे, दोन्ही विधानं बरोबर दिलं पाहिजे याचं उत्तर। ठीक आहे, चला नेक्स्ट काय म्हटलंय? भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 21 अ खालील दुरुस्तीद्वारे जोडण्यात आले। 21 अ कोणती दुरुस्ती आहे? 86वी घटना दुरुस्ती 2002, म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे? 4। ठीक आहे, पुढचा जर आपण प्रश्न बघितलं, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार समान न्याय आणि मोफत कायदेविषयक सल्ला कुठे आहे रे? 39A 3 नंबरचा पर्याय। कधी टाकलं? 42वी घटनादुरुस्ती 1976। चला, जर एखादा सरकारी अधिकारी काम करत नसेल तर काय काढला जातो? परमादेश, मॅन्डामास। इथे परिस्थिती काय सांगितली आहे की बाबा वीज अधिकारी काम करत नाहीये, प्रतिषेध न्यायालयाचा आहे, उत्प्रेक्षण न्यायालयाचा, अधिकारपृच्छा सार्वजनिक पदावर बसलेली व्यक्ती अपात्र असेल तर, म्हणजे याचं उत्तर काय पाहिजे? परमादेश, मॅन्डामस। याचं उत्तर मॅन्डामस असलं पाहिजे। बघा, खालीलपैकी कोणत्या प्रकरणात हे स्पष्ट झाले की कलम 300 द्वारे मालमत्तेचा अधिकार मूलभूत हक्क नाहीये, घटनात्मक हक्क आहे? तर तो खटला जो आहे जिजूभाई नानभाई खाचर विरुद्ध गुजरात राज्य, याचं उत्तर 1 असलं पाहिजे। ठीक आहे, चला, भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 243E अंतर्गत पंचायतीचा कार्यकाल याबाबत तरतूद आहे। बरोबर आहे। तुम्ही जर आपल्या टेस्ट सिरीज मधली 17 की 18 नंबरची टेस्ट आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला असं सुद्धा म्हटलं होतं, पंचायत राज आपल्या मुख्य परीक्षेला नाही, परंतु घटनात्मक तरतुदी ज्या आहेत त्याच्याबद्दल प्रश्न विचारला जाऊ शकतो, आणि सेम तसंच झालेलं आहे। आणि दुसरं वाक्य जर बघितलं, प्रत्येक पंचायतीचा कार्यकाल तिच्या पहिल्या बैठकीपासून 6 वर्षापेक्षा नाही, किती पाहिजे? 5 वर्षापेक्षा जास्त नसेल। ठीक आहे, मग तुम्ही जर बघितलं, अ बरोबर आहे आणि ब चुकीचं आहे, म्हणजे विधान 1 बरोबर आहे आणि 2 असत्य आहे, म्हणजे पहिला पर्याय याचं उत्तर आलं पाहिजे। चला, पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता एक पर्याय योग्य क्रमानुसार लावा? सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य। सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य, पर्याय क्रमांक 3 असला पाहिजे योग्य पर्याय। चला बघा, विवक्षित प्रकरणी क्षमा इत्यादी करण्याचा, शिक्षादेश निलंबित करण्याची, त्यात सूट देण्याची, म्हणजे राष्ट्रपतीचा क्षमादानाचा अधिकार
आर्टिकल 72 मध्ये आहे, 69 मध्ये उपराष्ट्रपतींची शपथ आहे, 280 मध्ये वित्त आयोग आहे, 110 मध्ये मनी बिल आहे. म्हणजे वरीलपैकी नाही हे याचं उत्तर असलं पाहिजे. वरीलपैकी नाही. बघा, भारतातील धर्म स्वातंत्र्य, सार्वजनिक सुव्यवस्था किंवा व्यवस्था, नैतिकता आणि आरोग्य यांच्या अधीन असेल. बरोबर आहे. सार्वजनिक सुव्यवस्था, नैतिका आणि आरोग्य. आणि धर्म या शब्दाची व्याख्या कलम 32 मध्ये कुठेही करण्यात आलेली नाही. म्हणजे विधान अ बरोबर आहे, ब चूक. पर्याय क्रमांक काय असला पाहिजे? पर्याय क्रमांक 1. चला बघा, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यासाठी व्यक्तीची पात्रता घटनेच्या कलम 214 मध्ये आहे का? नाही, 217 मध्ये आहे. आणि त्यांनी किमान 10 वर्ष न्यायिक पद धारण केलं पाहिजे. म्हणजे दोन्ही विधाने काय आहेत? दोन्ही विधानं चूक आहेत. दोन्ही विधाने चूक आहेत. 4 नंबरचा पर्याय हे त्याचं उत्तर असलं पाहिजे. ठीक आहे. खालीलपैकी कोणत्या प्रकरणात पॅगासस सॉफ्टवेअरचा किस्सा 2021चा जर तुम्ही बघितला तर तो खटला कोणता आहे? चला, तुम्ही जर तो बघितला तर तो कोणता आहे? मनोहरलाल शर्मा. म्हणजे 3 नंबरचं याचं उत्तर असलं पाहिजे. 3 नंबरचं याचं उत्तर असलं पाहिजे. पुन्हा काय विचारलेत? कलम 18 पदव्या नष्ट करणे, लष्करी मानके वगळता. म्हणजे 1 ला 2 डायरेक्ट उत्तर आलं. 21 तुमचा जीवन जगण्याचा हक्क, म्हणजे ड ला 3. 15 धर्म, जात, वंश भेदभाव करण्यास मनाई. आणि 20 गुन्ह्यास दोषी. आलं उत्तर. चला चला योग्य जोड्या बघा. 153 राज्यपाल. ठीक आहे. 154 कार्यकारी अधिकार. 55 नियुक्ती. बघा इथं. हां चला, हे कुठे असणार आहे? एकच मिनिट थांबा. 153 काय असणार? प्रत्येक राज्याला राज्यपाल असतील. ठीक आहे. 154 ते कार्यकारी प्रमुख असतील. 155 पदावरून दूर करणं आहे का? ते आहे 156 मध्ये. ठीक आहे. राष्ट्रपतीची मर्जी. 56 कार्यकाळ. म्हणजे 3 नंबरची जोडी अयोग्य आहे. 55 मध्ये काय आहे? नियुक्ती. 55 मध्ये काय आहे? नियुक्ती. 55 मध्ये आहे नियुक्ती. नियुक्ती म्हणजे 3 नंबरचं याचं उत्तर असणार आहे. चुकीची जोडी. आणि जो शेवटचा प्रश्न आहे तो काय होता बघा. मूलभूत अधिकार पूर्ण अधिकार नाही. मूलभूत अधिकार ॲब्सोल्यूट राईट्स नाहीत. येतं लक्षात. मग गुणात्मक आहेत. गुणात्मक म्हणजे पहिलं विधान चूक. आणि सॉरी, नाही म्हटलंय तर विधान काय आहे? बरोबर आहे. यांनी काय म्हटलंय? ॲब्सोल्यूट नाही म्हटलंय, म्हणून तो काय आहे? बरोबर आहे. पहिलं विधान बरोबर आहे. आणि राज्यघटनेचे 409, राज्यघटनेत 409 नाहीच आहे, लास्ट 395 आहे. जेव्हा आर्थिक आणीबाणीची घोषणा करेल तेव्हा 19 आपोआप नाही, काही संबंधच नाही. 19 आपोआप कधी होतं? राष्ट्रीय आणीबाणीच्या काळामध्ये 358. म्हणजे अविधान बरोबर आहे, ब चुकीचं आहे. अविधान बरोबर आहे. पहिलं वाक्य नीट बघा. मूलभूत अधिकार हा पूर्ण अधिकार नाही, बरोबर आहे. ॲब्सोल्यूट नाहीये, मग क्वालिफाईड आहे. अशा प्रकारे हे काय आहेत? तुमचे 15 उत्तर आहेत. त्याच्यापैकी तुमचे 13 प्रश्न सहजासहजी सुटायला पाहिजे होते. 13 प्रश्न सहजासहजी. 2 खटल्याचे आहेत, थोडेसे जड होते. चला, थँक्यू. कुठल्याही शंका असल्या तर मी माझा नंबर देतोय तुम्हाला इथे. बघा, तुमच्या ज्या शंका आहेत, हां ज्या शंका आहेत, नंबर देतोय 99 75 48 22 99. या नंबरवरती मला तुमच्या शंका पाठवून द्या. चला, थँक्यू.